कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। आज मोदी साहेबांनी घेतलेला निर्णय नागरिकांनी केलेल्या आव्हानाचे स्वागत आहे, पण आम्ही विचार करायला हवा। लगीन सराई सुरू आहे, आम्ही सराव व्यवसायासाठी कर्ज घेतलेले आहे। हा निर्णय जर सोनं घेऊ नका जर झाला तर बाजारपेठ मंदावेल आणि कारागिरांना तेवढा रोजगार मिळणार नाही। त्यांनी जर आव्हान तर केलंच आहे, एक वर्षभर सोनं खरेदी करूच नका। ते जर कस्टमरने मनावर जर घेतलं, एकतर ग्रामीण बाजारपेठ असल्यामुळं एकतर किडूकमुडूक चिल्लर चालर खरेदी होती, तर ती पण बंद होईल आणि व्यापाऱ्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते। याच्यामुळे आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम सोने खरेदीवरती पाहायला मिळाला। सोन्याचे भाव गगनाला भिडले, त्यानंतर कुठेतरी नागरिकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं। आणि त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनं न खरेदी करण्याचं आव्हान नागरिकांना केले। त्यामुळं आता सराफ दुकानात नागरिकांची वर्दळ पाहायला मिळत नाही। एका बाजूला लग्नशिराई सुरू आहे, जत्रा यात्रा सुरू आहे, सार्वजनिक कार्यक्रम नागरिकांचे सुरू आहेत। मात्र ही सगळी परिस्थिती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आव्हान केले, पुढील काळामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठेतरी सोनं खरेदी करू नका असं आव्हान केलेलं आहे। त्यामुळे त्याचा परिणाम कुठेतरी सराफ व्यावसायिकावर होणार आहे, अशी सगळी परिस्थिती आहे। आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या निर्णयाकडे कसं पाहता? आपल्या देश आणि राष्ट्र प्रथम आहे। मोदी साहेबांनी घेतलेला निर्णय देशातील प्रत्येक नागरिकांसाठी मान्य करतील, पण सध्या लगीन सराई सुरू आहे, आम्ही सराव व्यवसायासाठी कर्ज घेतलेले आहेत। आम्हाला लगीन सराईत जो माल भरला आहे तो सेल करण्यासाठी आम्हाला कस्टमरची आवश्यकता आहे। पण आता मोदी सरकारने हा निर्णय जाहीर केला आहे, पण मोठा तोटा सहन करावा लागणार, कारण नोटबंदी लॉकडाऊन काळात सराफ व्यावसायिकांना मोठा तोटा झाला। त्यानंतर सोने खरेदी थांबली, तर पुन्हा तोटा सहन करावा लागणार आहे। याचाही विचार करावा सरकारने करायला हवा। आज मोदी साहेबांनी घेतलेला निर्णय नागरिकांनी केलेल्या आव्हानाचे स्वागत आहे, पण आम्ही विचार करायला हवा। खरं तर तुमचं विचार करायला हवा, पण लग्न सराईमध्ये इथून मागच्या काळामध्ये नागरिकांचा कसा प्रतिसाद होता? कारण दर वाढलेले आहे। म्हणजे नोटबंदीच्या अगोदर आणि लॉकडाऊनच्या अगोदर सर्वांचे धंदे चांगले होते, नंतरच्या काळात धंदे थोडेसे मंदावले आणि जागतिक मंदीसारखं बाजारपेठमध्ये सावट आलं। आणि आता हा जर निर्णय घेतला त्याचा सर्वच व्यावसायिकांना मोठा तोटा होणार। पण रात्री मोदी साहेबांनी अचानक पद्धतीने हे सांगितल्यानंतर कुठंतरी धास्ती आहे का याची सगळी? हा सर्वांना धास्ती बसणारच ना। आता आज समजा सर्वांनी कर्ज घेतल्यात, धंद्याच्या हिशोबाने पाहिलं तर कामगार हे सर्वांचे धंद्याचं तोटा जर झाला ते कसा भरून निघणार ना। सगळ्यांनी याचा विचार केला पाहिजे सरकारने आपला। नक्कीच एका बाजूला युद्धजन्य परिस्थिती आहे, तर दुसऱ्या बाजूला देशासाठी पंतप्रधानांनी जे आव्हान केले त्या आव्हानाला कुठेतरी प्रतिसाद नागरिकांकडून मिळतोय। सध्या सराफ दुकानामध्ये नागरिकांची गर्दी नाही, लग्न सराई सुरू आहे, जत्रा यात्राचा सगळा उत्सव आहे। मात्र पुढील काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानाचं कुठेतरी नागरिकांकडून स्वागत केलं जाते, मात्र दुसऱ्या बाजूला सराफ व्यावसायिकांना मोठा तोटा या ठिकाणी सहन करावा लागणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला एक आव्हान केलेलं आहे। खरं तर एक वर्षभर सोनं खरेदी करू नका असं आव्हान जे आहे ते मोदी यांनी केलेले आहे, आणि त्याचा सराफ दुकानदारांवर काय नेमकं परिणाम होतोय ते जाणून घेणार आहोत। मी आता कळंब शहरातील एका दुकानामध्ये आहे, हे सर्व व्यापारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। मला सांगा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानाकडे कसं बघताय? आता त्यांच्या आव्हानानुसार सोनार कारागिरांचे या ठिकाणी जास्त म्हणजे बेजारी होईल, किंवा जे कारागीर आहेत छोटे मोठे त्यांचं जीवन, त्यांचं घरदार, त्यांचा प्रपंच, त्यांच्या लेकरांचे शिक्षण किंवा प्रत्येकाच्या मागे काही
हॉस्पिटलचे काही खर्च असतात, अशा ठिकाणी जर हा निर्णय जर सोनं घेऊ नका जर झाला तर बाजारपेठ मंदावेल आणि कारागिरांना तेवढा रोजगार मिळणार नाही. त्याच्यामुळे त्यांची बेजारी होईल आणि मग मोठ्या व्यापाऱ्यांनाही फार अवघड जाईल ह्या ठिकाणी. काय फटका बसू? काल माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी केलेल्या आवाहनानुसार ते म्हणले वर्षभर किमान सोने खरेदी थांबवा. परंतु साहेब, मी एक ग्राहक म्हणून आलेलो आहे, पण खरेदीले नाही. मी माझं जे स्त्रीधन माझ्या मिसेसचं आहे ते तोडण्यासाठी आलोय. कारण परिस्थिती आता भाव आटोक्याच्या बाहेर गेलेले आहेत. भाववाढ आहे सोन्याच्या भावामध्ये आणि काय होईल पुढे सांगता येत नाही. कदाचित ह्या आठवडाभरातच भाव कोसळतील ही. तोपर्यंत आहे हेच घरचं आपलं थोडंफार किडूक मिडूक तोडून टाकायचं आणि आपण सोनं घ्यायचं तर दूरच आवाक्याच्या बाहेर आहे सध्या भाव पाहून. म्हणजे मोदीचं आव्हान स्वीकारलं? मोदी साहेबांचं आव्हान स्वीकारले. देशासाठी करावं लागेल सर. मग ते घ्यायचं सोडा आहे तेच विकून टाकू आपण. काय वाटतं? खरं तर सोन्याच्या संदर्भात विचार केला तर सोनं हे एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. आता गतवर्षी ज्यांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली दुपटीने त्याला त्याचे रिटर्न्स भेटले. परंतु मोदी साहेबांनी अचानक हे आव्हान केल्यामुळं याचा इम्पॅक्ट असा झाला की आता घरातलं आणखीन ते लोवेस्टला येतं काय की म्हणून आता आम्ही ग्राहक म्हणून बाजारात आलोय. आता ते विक्री करण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यामुळे कदाचित बाजारामध्ये खूप मोठी मंदी येऊ शकते असं वाटतं मला. मंदी येऊ शकते. काय आपल्या असोसिएशन मध्ये काय फटका बसतोय? म्हणजे आता बाजारपेठेमध्ये काय परिस्थिती? आपल्या धाराशिवची अर्थव्यवस्था म्हणजे आपल्या धाराशिवची बाजारपेठेमध्ये ग्रामीणमध्ये मोडली जाते. एकतर शेतीतून उत्पन्न निघलं तरच बाजारपेठेमध्ये कस्टमर येतात आणि आर्थिक मंदी ऑलरेडी उद्योजन परिस्थितीमुळे मंदावलेली आहेच झालेली आहे. त्या परिस्थितीमध्ये बाजारात तर कस्टमर नाहीच. पण मोदी साहेबांच्या म्हणण्यानुसार जर त्यांनी जर आव्हान तर केलंच आहे, 1 वर्षभर सोनं खरेदी करूच नका. ते जर कस्टमर मनावर जर घेतलं, एकतर ग्रामीण बाजारपेठ असल्यामुळं एकतर किडूक मिडूक चिल्लर चालर खरेदी होती तर ती पण बंद होईल आणि व्यापाऱ्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. याच्यामुळे उपासमारी काय लोक प्रतिसाद देते? नाही, याच्यामध्ये सामान्य लोकांच्या इन्व्हेस्टमेंटला एक सेव्हिंगला सरकारनं खीळ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यात जास्त भरोशाचा म्हणजे सोना धातू आहे. ह्या पिवळ्या धातूवरती लोकांचा परंपरागत विश्वास बसलेला आहे. त्यामुळे ह्याचे व्हॅल्युएशन जगामध्ये कुठं पण होतं. आज ह्यांनी असं आव्हान करून चोरांच्या स्वाधीन करायचे काही इन्व्हेस्टमेंट आमची आज कित्येक पतसंस्था बुडत आहेत, कित्येक पतपेढ्या गेलेल्या आहेत. त्यांचे पैसे सरकार का काढून देऊ शकत नाही? मग सामान्य लोकांनी करायचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मग ह्या चोरांना सरकार धार्जिन आहे का? आज आमची इन्व्हेस्टमेंट गोल्ड जे आहे सोनं जे आहे ते आमच्या हातात राहते आणि बँकेतला पैसा हा कधी रात्रीतून पळून चाललेत ते कळलं नाही. मराठवाड्यातले जवळपास 50 बँका पळून गेलेल्या आहेत. त्याच्यावर सरकारनं काय ऍक्शन घेतली? त्यांचे पैसे लोकांचे मिळून द्यावे आणि नंतर सोनं खरेदी करू नका असं सरकारनं म्हणावं. पण त्याला फटका बसू शकतो. याच्यामध्ये व्यापाऱ्यांना त्रास होणार. प्रत्येक व्यापारी हा सुवर्ण पेढी टाकायचे म्हटलं तर करोडो रुपयामध्ये कर्ज घेतलेला आहे. त्याची इन्व्हेस्टमेंट जो आहे त्याचा हप्ता जो आहे त्याचा व्याज जो आहे तो कुठनं भरणार? कारण ग्राहक जर इथपर्यंत आला नाही. 100% मोदी सरकारचे लोक ऐकतील असंही नाहीये, पण 5-25% तर ऐकणारे आहेत ना. त्याचा फरक होणारच 100%. आज याचा कारागीर मरणार. आज पश्चिम बंगालमधले मॅक्झिमम कारागीर आहेत, राजस्थानच्या मधले कारागीर आहेत, आंध्रामधले कारागीर आहेत. हे लोक बाहेर जातील ना आणि कशाने महाराष्ट्राचा GDP वाढणार पुन्हा अंतर? आपण जर पाहिलं तर मोदींनी केलेल्या आव्हानानंतर व्यापाऱ्यांनी देखील प्रतिसाद दिलेला आहे. मात्र याचा नक्कीच फटका जो आहे तो या सुवर्ण व्यापारी जे आहेत त्यांना बसण्याची शक्यता जी आहे ते देखील आता वर्तवण्यात येत आहे. बालाजी सुरवसे, साम TV, कळंब, धाराशिव. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.